नागाच्या मूर्तीला रबरचा हात कसा द्यायचा या व्हिडिओमध्ये मी दाखवले. नागाची मूर्ती आहे 6 इंचाची. ती मूर्ती कशी करायची ते व्हिडिओमध्ये दाखवली मी पहिल्या व्हिडिओमध्ये. आता तुम्हाला रबर कसा मारायचा आणि त्यानंतरून साचा कसा पाडायचा आणि साच्यातनं मूर्ती कशी काढायची हे दाखवणार आहे पुढच्या भागात. आता तुम्हाला रबर कसं मारायचं या भागात दाखवत आहे. कापसाच्या कुच्चीने पहिला हात देत आहे नागाला. अशा प्रकारे पहिला हात मी मारत आहे साईडने नागाच्या. आता मी मागच्या बाजूने रबर मारून चालले मागच्या बाजूने. आता आपण त्याला पुढं मारायला घेऊ रबर. पहिला हात अशा प्रकारे पहिला हात मारून झाला आहे नागाला पूर्ण. आता आपण साधा रबराने बँडेज कपामध्ये रबर घेणार आणि ब्रशने आपण रबर मारणार आहे. आता आपण पहिले रबर मारून घेऊ मानेला, चेहऱ्याला आणि मानेला, आणि त्याच्यावर एक एक कापून बँडेज लावू. बँडेज लावलेला आहे. आता बँडेजवर रबरचा हात मारू. अशा प्रकारे रबरचा हात मारून घ्यायचा. पूर्ण रबरचा हात मारायचा आहे. दुसऱ्या बाजूने आपण तसंच रबरचा हात मारून घेऊ थोडा. तसंच बँडेज लावून घेऊ ते आपण साईडला चेहऱ्याच्या. खास करून चिटकत नाही बँडेज, पण मांजरपाट लावला जातो मोठ्या गणपती असो किंवा नाग असो मूर्तींना. तर आता मी बँडेजचा वापर करतो आहे म्हणून लवकर निघावा आणि साचा लवकर बनावा रबर. अशा प्रकारे आपण त्याच्या शरीराच्या भागाला, खालच्या शरीराच्या भागाला रबर मारू. त्यानंतर बँडेज लावूया आपण. अशा प्रकारे बँडेज लावून झाला आहे. त्याच्यावर आपण रबरचा हात मारू. आता रबरचा हात मारत आहे आपण. सुकल्यावर तो चांगला धरून ठेवेल असं रबरचा हात मारायचा. जाड, कारण साधा रबर जाड असतं थोडं स्पेशल रबरपेक्षा. आता पूर्ण बँडेज मी लावले आहे नागाच्या मूर्तीला. अशा प्रकारे सुकल्यावर असं बँडेज दिसतं आणि रबरचे हात मारले की तो पूर्ण होतो. आता आपण नागाची मूर्ती टूलवरनं काढून घेऊ आणि रबर तयार झाले की नाही का पातळ राहिले का ते बघू. मग त्याचा आपण पुढच्या भागामध्ये प्लॅस्टरचा साचा पाडू. अशा प्रकारे रबर झाले.